शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठल विठल मेरा तेज मेरे स्वामी ने मेरा तेज कुदास जन्म जन्म दीजो मोहे वृंदावन को वास पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो Baba
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरुचरण सर जरा निज मन मुकर सुधारी बरनो रघुवेल विमलसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तन जानकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरो कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्याल यज्ञ सूत्रं परं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ओम दया घन शंकर गुरु महाराज चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला अभंग शांतीचा अथांग सागर ज्यांच्याकडे आहे लोकांनी ज्यांना राग आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण सतत शांती ज्यांनी आपल्या जवळ ठेवली पांडुरंग परमात्माचं भगवंताचं भजन करत प्रत्येक कार्यामध्ये लीन होत प्रत्येक कार्य पूर्णत्वाला ज्यांनी नेली असे असणारे पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ बाबा एकनाथ महाराज यांचा हा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र या 4 चरणाच्या अभंगामध्ये हे विश्व ज्यांनी व्यापलेलं आहे हे विश्व ज्यांच्या सत्तेवर चालतं असे असणारे शंभू महादेव आणि त्या शंभू महादेवांचं वर्णन करणारं कौतुक करणारं गुणगान करणारा आजचा हा अभंग विठ्ठल विठ्ठल हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत त्यामध्ये आपण मुख्य 3 मानतो ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मदेवाला थोडं बाजूला सोडलं तर 2 जास्त आराध्य दैवत आम्ही पूजणारे आहोत मानणारे आहोत ते म्हणजे विष्णुदेव आणि महादेव आणि विष्णुदेवांनाही जर थोडंसं बाजूला ठेवलं आणि महादेवांच्या बाबतीत विचार केला तर जगाच्या पाठीवर सगळ्यात भोळं दैवत ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे कोण आहेत तर शंभू महादेव आहेत बरोबर एवढं भोळं दैवत आहेत म्हणे त्यांना जास्त अट्टहास करायची गरज नाही आमच्या पांडुरंग परमात्मासाठी आमच्या विष्णुदेवासाठी बाकीच्या दैवासाठी खूप अट्टहास करावा लागतो पण शंभू महादेवांसाठी काही नाही गड्या ज्याचं चित्त शुद्ध आहे त्या
त्याच्यावरती महादेव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच म्हणतात असे असणारे भोळ दैवत म्हणजे महादेव, आणि त्यांचं पाय माझ्या चित्तात मी ठेवणार आहे. माझ्या चित्तात त्यांचे पाय आहेत. महाराजांनी म्हणावं पण चित्तातच पाय का, ते आपल्याला विस्तारपूर्वक चिंतनामध्ये पाहायचंय. पण ऐका, चित्तात पाय साठवावं आणि या वाचेने त्यांचं नाव घ्यावं. पण वाचेने नाव घ्यायला महाराज, वाचेने नाव घेतलं होतं काय? आजकालच्या लोकांना फायदा पाहिजे, फायद्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही कीर्तन करता की पाकिटाचा फायदा म्हणून कीर्तन आहे, बरोबर? प्रत्येक गोष्टीत काही ना काही फायदा. मग महाराज या वाचेने आम्ही महादेवाचं नाव घ्यायला, त्याच्यात काही फायदा? अहो फायदा किती मोठा आहे म्हणून सांगा. वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. अनेक ऋषी मुनी ज्यांनी अथक असं भगवंताचं भजन केलं होतं, नामचिंतन केलं होतं, पण त्यांना राग अनावर व्हायचा. रागावर विजय नव्हता हो त्यांचा, रागावर कंट्रोल करू शकत नव्हते ते. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, केलेली सगळी तपश्चर्या, केलेलं सगळं नामयज्ञ वाया जायचं एका रागामुळे, एका क्रोधामुळे. म्हणून क्रोध काय करेल हे सांगता येत नाही, क्रोध माणसाला आवरता येत नाही. पण या वाचेने जर महादेवाचं भजन केलं तर त्या क्रोधालाही आपल्याला आळा बसवता येतो. नंतर काम, ज्या काम वासनेतून कोणीही सुटलं नाही बाबा, ज्याला वाटतं सुटावं त्याने फक्त या वाचेने भगवंताला भजावं. मग महाराज अजून काय तर बघा, महादेवांचं भजन केल्यानंतर आहे, पण भजनाचं सोडा, नुसतं पाहिलं तरी काय होतं, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, हे सगळ्या गोष्टी महादेवांना पाहिल्या बरोबर भेटून जातील. फक्त पाहण्याची तशी आपल्याला दृष्टी पाहिजे, तरच भेटणार धर्म अर्थ आणि काम मोक्ष. हे बाबा याच्याकरता बरेच लोक प्रयत्न करतात, पण त्यांना कळत नाही. साधा सोपा मार्ग आपल्या साधू संतांनी सांगितलाय की भोळ्या महादेवाकडे जावं. का? एका जनार्दने शिव आणि निवारी कळी काळाचा. तुम्हा आम्हाला प्रत्येक लोकांना मृत्यूची काळाची भीती असते, पण त्या काळाला सुद्धा ज्याची भीती आहे ते म्हणजे महाकाळ महादेव आहेत. म्हणून त्यांना भजलं तर त्या काळाची सुद्धा भीती राहणार नाही हो. पण आपण त्यांच्याकडे जात नाही बाबा. म्हणून जीवनात आलेल्या प्रत्येक मनुष्याने त्या भोळ्या महादेवाला भजावं, कारण सगळ्यात भोळ असणारं दैवत ते आहेत. आणि त्यांचं पाय चित्तामध्ये साठवावं असं अभंगामध्ये म्हणतात. अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त एक माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, जीवानी तुझे वर्णी गुण नाम नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, जीवानी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, प्रेम काही कळा ऐसे नाही, प्रेम काही कळा ऐसे नाही प्रेम, ऐसे नाही प्रेम, प्रेम काही कळा ऐसे नाही, प्रेम काही कळा
काही काळा विठ्ठल 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 या ठिकाणी चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं. आज या ठिकाणी आपल्या महादेवाचा मळा, आज या ठिकाणी आपल्या शंभू महादेवासमोर शेवटचा श्रावणी सोमवार, या निमित्तानं गोड असं कीर्तनाचं नियोजन आमच्या गणेशदादांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि तसं पाहायला गेलं दादांनी नियोजन खूप गोड केलं आहे बरं का बाबा. माणसं अजून येत आहेत. दादांनी सांगितलं की महाराज आम्ही नियोजन करतो, एवढं सगळं केलं, पण आता यंदा पाऊस आहे, 5000 माणसाचं नियोजन, आता नेमकं काय होतं कोणाष्ट. पण मला असं वाटतं देवाच्याच मनात यावं लागतं. आता हळूहळू एका त्या कोपऱ्यातनं इकडून एक अशी रांग यायला लागले बाबा. आता देवाच्या मनात होतं, कीर्तन झाले ना, कीर्तन चालू झालं की आपोआप माणसं यायला चालू होते. फक्त तुम्ही धीर तरी धरा, नाही तर सगळ्याला काळजी होती पावसा पाण्याचं कसं होणार. पण ह्या कार्यक्रमाची काळजी महादेवालाच बाबा. अजून सांगू, आज गणेशदादांनी एवढं सगळं या ठिकाणी हे निर्माण केलेलं आहे, एवढं सगळं या ठिकाणी करतायत. मी एकच म्हणेल, तुम्ही करताय म्हणून नाही तर शंभू महादेव तुमच्याकडनं करून घेतायत म्हणून सगळं होतंय. आणि त्याला शंभू महादेवाची कृपा लागते हो एवढं सगळं सुचायला बरं का. आपण दान धर्मच करावं, आपण कीर्तनच करावं, आपण देवाच्या नावाने जागरच करावा, भगवंताची नामचिंतनच आपल्या इथं व्हावं, अशी बुद्धी सुचायला सुद्धा देवाची कृपाच लागते बरं का गणेश दादा. कृपा आहे म्हणावं लागेल, कारण कुठेतरी कृपेमुळे एवढं सगळं लक्षात आलं की हे करावं. मनात आहे की आता गोशाळेचं सुंदर असं या ठिकाणी नियोजन ते करणार आहेत. आणि मला असं वाटतं हे सगळं एवढं सगळं चांगलं याला कुठेतरी भगवंताचा आशीर्वाद आणि आपल्या जन्मोजन्मीचं पुण्य लागतं, त्याशिवाय चांगल्या गोष्टी मनात येत नाही. बऱ्याच ठिकाणी काय काय चाललंय बाबा. म्हणून या ठिकाणी गणेशदादांनी गोड नियोजन केलेलं आहे. गणेशदादांसाठी एकदा जोरदार आणि या ठिकाणी जे अवराजून उपस्थित आहेत, ज्यांच्या मार्फत या ठिकाणी दान धर्म सुद्धा होतंय या भागामध्ये, अगदीच दान धर्मा बाबतीमध्ये ज्यांचं नाव अगदीच उंच ठिकाणी आहेत असे असणारे शिवप्रसाद समूह, दूध उद्योग समूहाचे चेअरमन ज्यांना म्हटलं जातं माननीय शरद बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मी आमच्या ओम साई क्रिएशनवरती बऱ्याच दिवसांपासून बापूंचं नाव ऐकून होते बरं का बाबा. प्रत्येक त्या थंबनेलवरती बापूंचं नाव असायचं. आणि खरं सांगायचं म्हणजे आता या भागात सुद्धा मी ऐकून आहे शरद बापू असे, शरद बापू तसे, ते दान धर्म करतात. फक्त एकाच ठिकाणी, आता इथं पण आहे, दुसरीकडं पण आहे, उद्या ये परवा ये, असं त्यांचं दान धर्म चालू आहे. बऱ्याच ठिकाणी मी ऐकून पण होते बाबा. चैतन्य दादांच्या मुखातनंही मी ऐकलं होतं. पण आज जेव्हा प्रत्यक्षात पाहिलं, आणि कसं असतं ना, कानामध्ये आणि डोळ्यामध्ये अंतर आहे बाबा. आपण जसं ऐकतो तसं दिसतं तसं नाही. आता एवढं मोठं नाव आहे म्हटलं, एवढं सगळं करतेत म्हटल्यानंतर म्हणलं माणूस काय असेल गड्या. आल्या आल्या मला वाटलं बापू म्हणतील ए आणणार आहे खुर्ची बरं का बापू. पण अगदीच मला असं वाटतं माणसाने आकाशा एवढी उंची गाठावी बरं का. पण ज्या मातीने आपल्याला मोठं केलं त्या मातीला कधी विसरायचं नाही. आणि जो माणूस मातीला विसरत नाही त्याला माती आयुष्यात उंचापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही. मातीतली माणसं उंचापर्यंत नेल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून आज शरद बापूंचं नाव आहे, कारण विचारसरणी उच्च आहे पण साधी राहणीमान आहे गड्या. आणि खरंच बरं का बापू, आज एवढा आनंद वाटला, एवढं नाव, एवढं हे, आणि आल्यानंतर पाहिलं की एवढं म्हणजे कुठलाही गर्व नाही, कुठलाही मनामध्ये मी असा मी तसा, अजिबात तसं नाही. अगदी साधं या महाराज असं या तसं. मग खरं अगदी बरं वाटलं बापून. मला असं वाटतं जशी तुमची या भागावर कृपा आहे ना तशी आमच्यावर पण कृपा राहू द्या बरं का बापू. चला बापूंनी टाळ्या आवाज आल्या म्हणल्यानंतर काही विषय संपला. काही नाही, तुमच्यासारख्या 2-4 गाड्या आमच्या पण दारात उभा राहावा बस, एवढीच इच्छा नाही. कृपा म्हणते. पण खरंच या ठिकाणी बापूसुद्धा उपस्थित आहेत, आमच्या ऋतुजा ताईसुद्धा उपस्थित आहेत. ताईंचा अगदी गोड स्वभाव आहे. माणसाने स्वभावाने चांगलं राहावं, कारण माणसं तुमच्याकडं किती पैसा किती श्रीमंती क्षणापुरतं लक्षात ठेवतात. पण तुम्ही तिथनं गेला, तुम्ही आहात तोपर्यंत, तुम्ही तिथं आहात तोपर्यंत तुमच्या पैशाचा उदो केला जातो. तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्या रुतब्याचा हिशोब तिथं केला जातो. पण तुम्ही गेल्यानंतर मात्र त्या ठिकाणाहून तुम्ही दुसरीकडे जर गेला लगेच चर्चा चालू. माणूस अरे पैसा किती असू दे पण
स्वभावाला काय करायचं बाबा, स्वभाव कसलाय त्याचा असं तसं म्हणतात. म्हणून माणसाने पैसे जरूर कमवावे बाबा, पण त्यासोबत स्वभाव सुद्धा असा कमवावा ज्या क्षणी आपलं नाव एखाद्या ठिकाणी निघलं की त्या ठिकाणी आपल्या नावाचे नारे लावायला, जयघोष करायला 4-2 माणसं उभा राहिलीच पाहिजे. माणसाने असं काहीतरी कमवावं. आज संपत्ती आपल्या गावाने कमवली बरं का, बापूंनी कमवली. म्हणून तर बापूंचं नाव जरी घेतलं तर लगेच मनामध्ये वेगळाच उत्साह, आनंद निर्माण होतो. म्हणून बापू या ठिकाणी आहेत. आमच्या ऋतुजाताई, माणसाने स्वभावाने प्रेमळ गोड राहावं, वाटून म्हणजे सगळ्या म्हणजे आनंद. आपण कोण आहोत, काय आहोत, माणसात गेल्यानंतर मात्र प्रत्येकाला वाटलं पाहिजे हा कोण आहे, कोण आहे, याच्यापेक्षा हा आपला माणूस आहे, हा आपला आधार आहे, असं माणसांना म्हणता आलं पाहिजे. माणसाने असं कार्य करावं गड्या. आणि म्हणून या ठिकाणी असणारी माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने मोठी असणारी सर्व मंडळी आहेत. करावं तेवढं कौतुक कमी आहे सगळ्याचं. आणि अशा मोठ्या थोर व्यक्तीमध्ये माझ्यासारख्या पामरालाही कीर्तन सेवा भेटली, हेच माझं अहोभाग्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सत्र न्यायालयात बारामती या ठिकाणी कार्यरत असणारे ॲडव्होकेट जीवनदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहेत. दादांचंही अगदी कार्य सुंदर आहे आणि दादासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माणसाने असं राहावं बाबा. आज एवढी मोठमोठी माणसं इथं आलेली आहेत, पण खऱ्या अर्थाने पाहिलं ना की देवाच्या दारात गेल्यानंतर सगळे समान झाले. आणि खरंच आनंद वाटतो की सगळी थोर मोठी मंडळी आहेत. आणि सांगायचं म्हणजे एवढी सगळी माणसं आमच्या गणेश दादाने आमच्यासमोर उभा केली, तर प्रश्न असा पडला आहे की बोलावं कसं बरं का. नाही बोलावं तर पाकिटाचा पण प्रश्न पुढे दिसतोय. म्हणजे आपल्याला सगळ्याच बाबतीत विचार करायचा आहे. पण ज्यांच्यामुळे गणेशदादांना एक आधार मिळाला, ज्यांच्यामुळे एक प्रेरणा मिळाली गणेशदादांना करण्यासाठी, असे असणारे जीवनदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. आधी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी ज्यांच्यामुळं आमचं महाराष्ट्रभर नाव झालं, ज्यांच्यामुळं आपल्या भागातले अनेक हिरे, अनेक महाराज मंडळी यूट्यूब चॅनेलवरती आले, ज्यांच्यामुळं समाजाला कळलं की आपल्या भागात सुद्धा परमार्थ नाही का, आपल्या भागात सुद्धा परमार्थ अगदीच वडाचढीने करतात बाबा. परमार्थ आहे पण दाखवायला कुणी नव्हतं. पण आपल्या भागातला परमार्थ ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिला. नवे महाराष्ट्राबाहेरही लोक पाहतायत, चाहता वर्ग आहे. ज्यांनी महाराष्ट्राबाहेरही आपल्या भागाचं नाव ज्यांनी पोचवलं, आपल्याच भागचे, आपल्याच गावातले असणारे ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे, असे असणारे चैतन्य दादा, ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ओम साई क्रिएशनच्या बाबतीत सांगायचं म्हणजे नुकतंच 5000 सबस्क्रायबर पूर्ण झाले बाबा. इथं 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आपल्या ओम साई क्रिएशनचे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. इथं 2,000 पूर्ण व्हायचे म्हणले तर नाकी 9 येतं. पण कमी कालावधी अगदीच गेल्या वर्षी जर कुणाला विचारलं ओम साई क्रिएशन नव्हतं सांगायत, पण आज ओम म्हटलं ना की साई क्रिएशन आपोआप तोंडामध्ये येतं बाबा, मुखामध्ये येतं. का नाव एवढ्या लवकर का, त्यालाही भगवंताची कृपा लागते. म्हणून कमी कालावधीमध्ये जास्तीचं नाव मोठं करत आज इथपर्यंत पायरी गाठलेली आहे बाबा. याच्या पुढेही त्यांची कीर्ती वाढत जाऊ, अजून मिलियनमध्ये जाऊ चॅनल. एवढीच या ठिकाणी शंभू महादेवाच्या प्रार्थना आपल्या चरणी करायचे. म्हणून असणारे दादा आमचे या ठिकाणी, त्यांच्या माई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून असणारे सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी सुंदर अशी सिस्टीम ज्यांची आहे, न्यू चांद मंडप जिनपुरी, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज काही नाही केलं तरी चालेल, पण टाळ्या वाजवायला ढिलं पड नका गाड्या, जरा वाजवा. जे नाहीत आलेत कीर्तनाला त्यांना जर कळलं काय कसलं कीर्तन, नुसत्या टाळ्या ना तसं, त्यांना कळलं की त्यांना वाटलं पाहिजे अरे 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 एवढं नियोजन केलं तर एवढी सगळी माणसं, ते आपण नाही गेलो, ते आपलं चुकलं का बरोबर झालं काय वाटावं, चुकलं वाटावं. आणि पुढल्या वर्षी मात्र पावसा पाण्याचं सुद्धा त्यांनी चिखलात नाही यावं, पण यावं. याच्याकरता जरा आपला उत्साह दिसला पाहिजे ना. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर सिस्टीम आहे, करावं तेवढं कौतुक कमी आहे बाबा. आणि सांगायचं म्हणजे मला एक गोष्ट बरी वाटते सिस्टीमवाल्या दादांच्या बाबतीमध्ये. लोक म्हणतात खरंच सुंदर सिस्टीम आहे. आज नाही म्हटलं 9-10 लाखाचं
लाखाचं गुंतवणूक त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे सिस्टीम मध्ये. तेव्हा कुठेतरी आज हा गाजावाजा आहे, आज एवढं सगळं आहे. आणि लोक म्हणतात सिस्टीम आल्याला कशाचं ताकद आली, कशाची मेहनत आली, कशाचं कष्ट आलंय. सिस्टीम आल्याला कष्ट लागत नाही, कष्ट केल्याशिवाय कळत नाही बाबा. 9-10 लाखाचं गुंतवणूक त्यांना त्याच्याशी करावं लागतं. पावसा पाण्याचं ते साऊंड मंडप सगळं बाहेर काढावं लागतं, साऊंड माईक सगळं बाहेर काढावं लागतं. पावसा पाण्यात जर त्याचा बिघाड झाला तर खूप मोठं नुकसान असतं. पण आपले कार्यक्रम चांगले व्हावे याच्याकरता स्वतःच्या पैशाचा, स्वतःच्या सिस्टीमचा सुद्धा न विचार करणारे कोण असतील तर एक मात्र आपले सिस्टीमवाले दादा आहेत. आणि म्हणून एवढे सुंदर आपला कार्यक्रम होतोय. आणि लोक म्हणतात सिस्टीमवाल्याला कशाचं कष्ट नाही, कष्टाशिवाय का बाबा. म्हणून एवढं त्यांचं कष्ट आहे म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणून त्यांचे आभार. या ठिकाणी असणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था हनुमंतवाडी या ठिकाणी गोड अशी साथ करणारे आमचे बालगोपाल आहेत, यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. आणि आमचा जेव्हा जी टॉकीजचा कार्यक्रम झाला तेव्हा अगदी 7ही दिवस या लेकरांनी खूप साथ दिली हो. आणि खरं सांगायचं म्हणजे मगाचे आपले विनकरी काय कंबर हलवते राव ते. आम्हाला इथं वाटायला लागलं कीर्तनच सोडून जाऊ, त्यांनाच उभा करावं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे. मानलं भाऊ विनकऱ्याला मानलं पाहिजे. काय ते मूर्ती लहान पण कीर्ती महान. साधे सोपे आपल्या भाषेत म्हणाय गेलं तर छोटा पॅकेट बडा. हा कसा धमाका करतोय. मग अशी पोरग नाचत होता ना तेव्हा 2-4 महिला त्याच्याकडे बघून बाबो काय नाचतोय पोरग. आपलं कधी नाचायचं, आपलं कीर्तनात नाचत. ओ जिनपुरीकर आपलं कीर्तनात नाचत मग कुठं नाचतं. खरं खरं बोलायचं. जिनपुरीच्या बाया आता शंभू महादेवाच्या दारात बसलाय, खोट जर बोलला काय खरं आहे गड्या. हा आपली पोरं कुठं नाचतेत, कुठं डीजे हलगी पुढं, कुठं डीजे पुढं हलगी पुढं. तर वेगळा आनंद असतो बाबा. पण कीर्तनात नाच वाटत. मग अशी 2-3 लेकरं त्याच्याकडे बघून हसत होती कसं नाचतंय. इथं नाचायला सुद्धा भाग्य लागतं, कारण तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात इथं नाचणारा हा भाग्यवान असतो. नाचो कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून जगी. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावून, ज्ञानदीप लावून जगी. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. कुठं नाचलं पाहिजे. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. हे एवढ्याशा लेकराला कळलं पण आपल्याला कळत. आपण कधी येतो माहितीये का. बघा तुमच्याच गावातली लेकरं म्हणायला लागलेत नाही अजून कुशाल. आता ऐका ह्याचा सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. पण परमार्थामध्ये खरं या वयामध्ये उतरलं पाहिजे. आपण कधी उतरतो, पांढरं झालं. जेव्हा आपली केस पांढरे होते तेव्हा आपण कुठं चालतो. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, शंभू महादेवा, ए शिंगणापूरच्या देवा, ए महादेव मळ्यातल्या देवा, आलो बाबा मी तुझ्याकडं. पण कधी ओ जिनपुरीकर पांढरं झालं. देव म्हणत झाला आता तुमचं किती राहिलं, जा नाहीत ना निघा. त्याच्यापेक्षा खरा परमार्थ या वयामध्ये करावं. काय लेकर आहेत, काय लेकर आहेत बाबा. एक 7 दिवस आमच्या इथं होती ना, सप्त्याला कार्यक्रमाला होती ना. नवल लोकांना वाटतं हा परमार्थ म्हणजे खूप सोपा आहे. येड्या गबाळाचं काम नाही बाबा. सोपं वाटतं, सोपं नाहीये. खूप अध्ययन, अभ्यास, ध्यान, मनन, चिंतन प्रत्येक गोष्ट करावी लागते. त्याच्याशिवाय हे निर्माण होत नाही. लोक म्हणतात सहज सोपं निर्माण झालं. 7 दिवस पोरं आमच्या इथं लवकर कीर्तन संपवावं, नाहीतर नाही संपलं तर तुम्ही जेवणाच्या पंक्ती धरा. कुशाल माझ्याकडे टकलावून बघताय. हा म्हणजे तसं बिसं काही करू नका बरं का. आपल्याला कीर्तन सेवा पूर्ण तोला लावायची म्हणजे लावायची. आज काही का होना असो. नाथ बाबा अभंगामध्ये गोड सांगतात काय. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय
माझे चित्ती. लक्ष आहे सगळ्यांचं? लक्ष आहे का? लक्ष आहे का जिनपुरीकर? लक्ष आहे का? आता काय करावं? तुमच्याकडची माणसं बोलत नाहीत, मग आवाज येऊ द्या जरा. जिनपुरीकर लक्ष आहे सगळ्याचं? वा, असा आवाज आला पाहिजे बरं का लेकरांनो. हा, शेवटपर्यंत फक्त आवाज येऊ द्या, बाकी काही लागत नाही मला. बघा सगळ्याचं लक्ष आहे? लक्ष आहे? लक्ष ठेवा सुद्धा, कारण पुढल्या वर्षी जर एखादा महाराज आला आणि त्याने विचारलं गेल्या वर्षी ज्ञानेश्वरी ताईंचं कीर्तन होतं वाटतं, मग अभंग कुठला घेतला होता तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. कुठला? शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय. लक्ष आहे का म्हणून विचारलं. लक्ष आहे? मग चला, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय. अरे माझ्याची ती म्हणा ना, तेवढंच गिरवावं लागेल आपल्याला, नाही तर. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. हा, लेकरू म्हणे माझ्या छाती. चुकीचं काही म्हणू नका अहो बाबा. भर का बापू, एके ठिकाणी कीर्तनाला असं गेलो आणि तिथं अभंग घेतला. आता मला वाटलं बसलेली माणसं ज्ञानी दिसत होती हो, कारण आजकाल लोकांच्या कपड्यावर गेलं ना बाबा राडाच आहे. लोक कडक मध्ये येतात, आपल्याला वाटतं लयच कळतंय काय की, आणि ह्याच्यातच राडा होतो बाबा. 4-2 माणसं अशी पुढं बसली, काय कडक मध्ये. मला वाटलं ह्यांना सगळं कळतंय, आपण लय पुढचं बोलायला नको, म्हणून मी फक्त एवढंच म्हणलं शिवभोळा चक्रवर्ती. एक जण मधनच उठला आणि ते म्हणे शिवभोळा चक्रवर्ती. मी म्हंटल होतं शिवभोळा चक्रवर्ती, ते म्हणे त्याची माय माझी चुलती. अरे म्हणलं कुठं घेऊन जातोय. आणि आता उगा आपलं ओम साई क्रिएशन इथं शूटिंगला आहेत बरं का बाबा, तिथं नव्हतं म्हणून बरं झालं, नाही तर लोकांना काही महाराज लोकच गावतात लगेच महाराज असं म्हणले. हा बाबा उठून उभा राहिले ते म्हणे त्याची माय माय. मला असं वाटतं बरं का, आपल्याला येत असलं ना तर म्हणावं, नाही तर म्हणू नाही. म्हणावं पण चांगलं म्हणावं, म्हणून नाही म्हणणार नाही, म्हणावं पण चांगलं म्हणावं गडे, नाही तर लय अवघड आहे. कारण लोक काय कशाचा नियम नाही बाबा. आणि आता सांगू का, आता जवळ यायला लागले गणपती बाप्पाचा दिवस. गणपती बाप्पा यायला लागलेत म्हणून माझं सांगणं आहे, गणपती मंडळ असं सुंदर नियोजन करतात. घरामध्ये काही नसलं, गणपती मंडळाचे जे असतात ना मंडळातली माणसं, घरामध्ये त्यांच्या काही नसू द्या, पण गणेश उत्सव येणार हे कळलं, गणपती मंडळात आपले गणपती बाप्पा येणार आहेत कळलं ना, 1-1 रुपया साठवून ठेवतात. हो 1-1 रुपया साठवून ठेवतात, पै साठवून ठेवतात आणि गणपती बाप्पाचा गाजा वाजामध्ये उत्साहामध्ये गणपती बाप्पांचं स्वागत करतात. आगमन ही तसंच करतात आणि विसर्जन ही तसंच करतात. एवढा आनंद मला असं वाटतं बाबा की केलं पाहिजे. ज्या बाप्पांमुळं आपलं चांगलं झालं किंवा ज्या देवावर आपण जास्त विश्वास ठेवतो त्या देवासाठी करायला मागं पुढं कधी बघितलं नाही पाहिजे. ती मंडळ 1-1 रुपये जमा करतात हो गणपती बाप्पाची मंडळ, आणि त्या मंडळातून सुंदर असं बाप्पांची मिरवणूक काढतात. बाप्पांसाठी डीजे, डॉल्बी, कीर्तन, प्रवचन अनेक गोष्टी करतात. करू नये या माताची मी नाही, चांगली गोष्ट केलीच पाहिजे, परंतु मंडळ एवढं उभा करतं. फक्त गणपती बाप्पाच्याच नाही तर महादेवाच्या मंडळांनाही सांगायचंय, आपण एवढं सुंदर नियोजन करतो, मंडळ आपलं मोठं असतं तर मंडळामध्ये एखादा चांगला आरती म्हणणारा ठेवत जावा. कारण आजकाल मंडळ मोठी झाली पण एकाची सुद्धा आरती पाठ. मग मला काय वाटतं, नाही येत ना, गप बसावं. तरी मध्ये जय देव एवढंच म्हणणार, नाही पुढचं पण पाठ नाही मागचं पण पाठ नाही. बाबा कसं होणार तुम्ही सांगा. आलं तर म्हणावं, नाही तर कोण म्हणलं म्हणून पाठ करावं. मग हा आपले गणपती बाप्पा लाडके तर पाठ करावं. आता सगळ्याला माहिती आहे किती राडा बाबा हे पाहायला मिळतं. चांगलं येत असलं नाही तर म्हणून एके ठिकाणी एक माणूस गणपतीची आरती चालू, आम्ही नुकतंच गेलो होतो गणपती बाप्पांच्या आरतीतलं तिसरं चरण काय लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. गुणाचे लेकर लंबोदर पीतांबर फळीवर वंदनारा कशाला बसवतो फळीवर. फणीवर वंदना आहे ते, आपण म्हणतो फळीवर वंदना. अरे उतर बिचारी पडल. वर्षानुवर्ष आपलं तेच चाललंय, ज्याला येत नाही त्याला आपण देतो माहिती. हा म्हणा तात्या तुमची गरज आहे, म्हणा तात्या. त्यांना पण का आजपर्यंत कुणी सांगितलं ते पण लंबोदर पीतांबर. आता किती अवघड होय बाबा. आणि परत वाट पाहे
सदना पण म्हणतो, सदना आहे ते आपण सजना म्हणतो. बाबा खूप चुकीच्या गोष्टी करतो. चांगलं का करावं? कारण एवढं जरी चुकलं ना त्याचं फळ भोगायला येतं. देव भोळा आहे म्हणून आपण काही नाही करायचं बरं का तसं. कारण भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुके ना. तसं आरती हे सगळं त्याचाच भाग आहे. थोडं जरी चुकलं तर भोगायला आल्याशिवाय राहत नाही. आणि लोक म्हणतात आम्ही सगळं देवाचं चांगलंच केलं होतं, कुठं वाईट केलं होतं. काही ना काही चूक आपल्याकडनं होत असते, म्हणून दुरुस्त करण्याचं. म्हणून लक्ष द्या सगळ्यांनी, म्हणून म्हणलं लक्ष आहे ना सगळ्यांचं. आणि म्हणून शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय चुलती बिलती काही म्हणा काही, त्याचे पाय माझे चित्ती. बघा महाराजांनी काय गोड शब्द वापरावे. शिवभोळा चक्रवर्ती, चक्रवर्ती असणारा आमचा भोळा महादेव. त्याच्यासारखं जगा दुनियेत भोळा दैवतच पाहिलं नाही. कारण एवढा भोळा देव आहे, एवढा भोळा देव आहे, त्याच्या भोळेपणाला काही सीमा नाही. जगा दुनियेत कुठेही गेला काही देवांना प्रसन्न करण्याकरता अनेक जप तप यज्ञ याग करावं लागतं. पण माझ्या महादेवांना प्रसन्न करण्यासाठी काही नाही. मुखात फक्त महादेवाचं नाव येऊ द्या, महादेव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून एवढा सगळा कार्यक्रम करतोय. शेवटचा श्रावणी सोमवार आहे. याच्यावर पुढल्या वर्षीचा आणि पुढल्या वर्षी हा शेवटचा श्रावणी सोमवार किंवा श्रावणातला सोमवार पुढल्या वर्षीचा आपण पाहिला असेल का नाही हे तुम्हा आम्हाला माहीत आहे का? वाटतंय का? मी पुढल्या वर्षी कीर्तन करेल याची मला सुद्धा गॅरंटी म्हणा नाही. आपण नाहीच बाबा. म्हणून आता मिळाली ना संधी देवाचं भजन करण्याची, नामचिंतनचं. सगळ्यांनी जय घोष. शंभो शिवशंकर हर हर आता काय करा? मला कळलं तुमच्याकडची माणसं लई मोठी आहेत, सगळ्यांनीच मोठी आहेत बरं का तशी. मग आवाज पण जरा मोठा दणदणीत खणखणीत येऊ द्या. अय जिनपुरीकर, तुम्हालाच म्हणते जरा आवाज 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 कुणाचा म्हणलं पाहिजे असं लोकांनी. बरोबर आवाज येईल ना? आवाज आता जरा दणदणीत खणखणीत. तुम्हाला काय शिंगणापूर जवळ आहे ना? तुम्हाला शिखर शिंगणापूर जवळ आहे ना तुम्हाला? हा, मग आपल्या शिखर शिंगणापूर पर्यंत आवाज गेला पाहिजे. वा कसं का असेल पण म्हाताऱ्या लोकांनी लय लोड घेऊ नका. आपलं दमानीच होते. हा नाही तर शिंगणापूरच्या जागेवर खरंच महादेवाकडे जायचं आपलं काही करू नये. त्यापेक्षा जोरदार खणखणी तंदणी तरुण लेकर ते बाळूमामा सारखं हात वर करायचं. सगळ्यांनी जय घोष करायचा. हात वर करा, हात वर करा. का माहिती? सर्वस्वी महादेवाला अर्पण व्हायचंय. हे शंभू महादेवा, तुमच्या आशीर्वादाने आजपर्यंत प्रत्येक गोष्ट आम्हाला भरपूर भेटली, चांगली भेटली. या पुढेही तुमची कृपा आमच्यावर राहू द्या. याच्या करता वरती हात करून देवा. तुमच्या भोळ्यापणाला पाहून आम्ही तुमच्याकडे शरण आलो. या भोळ्या बाबड्या भक्ताची ही भक्ती चरणावरती अर्पण करून घ्या. म्हणत सगळ्यांनी गोड जय घोष करणार ना? करणार ना? वा करा असं हात वर. बा लय गुणाचे दिसताय. राहू द्या असं हे न करे. चला चा पिऊन येऊ. जमतंय का जरा? हा जरा असं जोर जोर जोर. हा शंभो शिवशंकर हर हर कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव. देवा वाऱ्या करतो, श्रावण करतो, सोमवार करतो. यंदा तरी कुठली तरी पार्वती भेटू दे याच्या करता. तसं महाराज रावण पण म्हणे देवा जरा सोय करा की भेटत नाही तो देत नाहीत पोरी. आपल्याकडे काय काय नसलं तरी पोराला नोकरीच पाहिजे, सरकारी हे पाहिजे ते पाहिजे, देत नाही म्हणे देवा. मग लग्नाची काहीतरी सोय करा म्हणजे बाकी काही नसलं तरी. मग काय पाहिजे रावणा नेमकं? अरे भक्त आहे तुम्हाला बोल ना. रावणाने म्हणावं देवा या जगात सगळ्यात सुंदर जी स्त्री आहे ती मला पत्नी म्हणून पाहिजे. आता मागायचं पण एक लिमिट असतं बाबा. पहिल्यांदा बायको मागितली, परत जगात सगळ्यात सुंदर जी स्त्री आहे ती मला पत्नी म्हणून दे. आणि आपलं भोळं दैवत ते काय म्हटले माहिती का? जगाच्या पाठीवर अशी सुंदर स्त्री पृथ्वी तलाव तर नाहीत, पण जगात सगळ्यात सुंदर स्त्री जर कोण असेल तर ती माझी अर्धांगनी म्हणजे कोण आहे? पार्वती आहेत. बघ तुला पसंत पडली तर घेऊन जा. असं म्हणल्यानंतर तुम्ही सांगा काय
भोळ दैवत आहे, भक्तांनी मागितलंय, पण देवाचं त्यामागं प्रयोजन असतं. तुम्ही म्हणता आपल्याला वाटत असतं देवाने एवढा भोळापणा का करावा, त्याचं कारण मागं त्याच्या खूप मोठं प्रयोजन होतं. आणि रावणाच्या मनात वासना सुटली बाबा, मोह निर्माण झाला की जगाच्या मालकाची बायको आपण घेऊन चाललोय. सगळ्यात मोठी विश्वसुंदरी, आपण विश्वसुंदरीचे पदक कुणालाही देतो, पण सगळ्या जगात जिला जगापेक्षा सुद्धा सुंदर, जगात तिच्या एवढं सुंदर कोण आहे अशी माझी पार्वती माता आहे. तिच्या सुंदरतेला भुलायची लोक बाबा. ती सुंदरता आणि सांगितलं महादेवानी माझ्या पत्नी एवढं सुंदर कोणीच नाही. रावण म्हणला देऊन टाका पत्नी. ठीक आहे, आता भक्ताने मागितलं घेऊन जा बाबा. आता आत्मलिंगही दिलं आणि स्वतःची पत्नीही दिली बाबा. आता मात्र पार्वती मातेला थरकाप सुटला, भोळं दैवत आहे आणि आपल्या नवऱ्याच्या भोळेपणामुळं आपण आता संकटात, महासंकटात पडणार आहे म्हणे बरं का. कारण आपला महादेव कसं आहेत, भोळे आहेत. बऱ्या महिला मंडळ म्हणतात आमचा महादेव लय भोळा आहे गाड्या. आमचा महादेव म्हणजे तुमच्या घरातलं महादेव, बरोबर. हा, आज एकटं लेकर बाळ घेऊन आला चल, पण जोडीनेच जावा महादेवाच्या दर्शनाला. आता बघा महिला मंडळींना मला एकच सांगायचंय, श्रावणी सोमवार करण्यापेक्षा, महादेवांना प्रसन्न करण्यापेक्षा घरचे महादेव सुखी ठेवा. मंदिरातले महादेव पळत आल्याशिवाय राहणार कुशाला हो म्हणताय, म्हणजे तुम्हाला पण पटते म्हणायचं बाबा. आता पार्वती मातेला कोड पडलं माझा आमच्या महादेव, भोळ्या महादेवामुळे आता आपलं काही खरं नाही. आणि त्या ठिकाणी बघा, ज्या ज्या वेळेस बहीण अडचणीत पडते, भले ती भावाला बोलणारी नसू द्या, पण अडचणीत पडली की तिला भावच अडचणीत आठवतो बाबा. आणि आता मात्र पार्वती मातेला विष्णुदेवांचं स्मरण झालं, विष्णुदेवाची स्मरण आठवण काढली. हे विष्णुदेवा, आता भोळ्या महादेवामुळे मी संकटात आहे, पण मला वाचवायला तुम्हाला यावं लागेल म्हणे. मग आता पार्वती मातेला सोबत घेऊन आलेले आहेत, पण पार्वती माता आत्मलिंग रावणासोबत आहे, पण आता एकालाच वाचू शकतात विष्णुदेव, म्हणून विष्णुदेवांनी पार्वती मातेला वाचवलं. जगाच्या मालकाचं आत्मलिंग घेऊन चाललेत कोण, रावण आत्मलिंग घेऊन चालला. आता देवाला कोड पडलं की शंभू महादेवाचं आत्मलिंग जर रावण घेऊन गेला किती जगामध्ये प्रलय येईल हे सांगता येत नाही. सत्यानाश होईल म्हणे जगाचा. काय करावं कसं करावं विचार करतायत. आणि आता मात्र देवाने धावा केला. बुद्धीचं दैवत ज्यांना म्हटलं जातं असे असणारे गणपती बाप्पा, त्यांना धावा केला. आणि मग मात्र गणपती बाप्पानी यावं. गणपती बाप्पाने एका गुराख्याचं सोंग घेतलं, गुराख्याचं त्या ठिकाणी वेश धारण केलेले, तिथं गेले. 4-5 गाई गुरं राखत राखत रावणापाशी गेलेले आहे. आणि तेवढ्यात तिथं रावण आला. रावणाला लघुशंका लागली बाबा. आणि आता रावणाने विचार केला आणि ते महादेवाने सांगितलं तुला आत्मलिंग देतो, तुला आत्मलिंग देतो मी, पण तुला आत्मलिंग दिल्यानंतर तुला एक सांगतो, जिथं तू आत्मलिंग ठेवशील तिथंच ते राहील म्हणे, परत तुला ते उचल काहीच करता येणार नाही त्याच्या बाबतीत. म्हणून रावण घेऊन चालला होता. पण देवाचं प्रयोजन बघा, देवानी म्हणा अरे भोळा जरी असला, मी भोळा जरी असलो तरी माझ्यासोबत खेळ खेळावा, एवढा पण मी साधा नाही गड्या. आणि ऐका, आता मात्र त्यांना लघुशंकेला जायचं होतं, पण लिंग सुद्धा आपल्याला ते आत्मलिंग खाली ठेवता येणार नाही. कारण आत्मलिंग खाली ठेवला तर ते तिथंच गुप्त रूपात राहील. परत काय करावं, परत काय, याचा विचार करते तेवढा गणपती बाप्पाने जे सोंग धारण केलं होतं, रूप धारण करून गुराख्याचं तिथं गेले. आता गुराखी कुठं कोणतरी आलेला दिसतोय म्हणून त्यांना जवळ बोलवलं. ए बाळा, ओ इकडे या म्हणे, इकडे या म्हणे. काय झालं, हे जरा घेऊन उभा राहता का म्हणे. का, मला पण काम आहेत, माझी गाई गुरं चालली. नाही, एक 5 मिनिटं घेऊन उभा राहा. मी 5 मिनिटात जाऊन आलो म्हणे. बघा बरं का, ठीक आहे म्हणे. 5 मिनिटात आलो. त्यांच्या हातामध्ये आत्मलिंग दिला आणि रावण मात्र लघुशंके करता गेला. पण मागून गणपती बाप्पाने सांगितलं, ऐका, माझी गुरं चाललेली आहेत म्हणे, गाई गुरं निघालेले आहेत, मी माझी गुरं सोडून तुमचं काय काम करू. पण तुम्हाला अजून सांगतो, मी तुमचं काम करतो. मला जेव्हा गुरांच्या मागे, गाई गुरांच्या मागे जायचं असेल तेव्हा मी तुम्हाला 3 हाक मारेल. 3 हाकेत जर तुम्ही आला तर ठीक, नाही आला तर मी खाली ठेवून निघून जाईल. आणि हे कधी बोलले माहिती आहे, रावण पाक तिकडे जागेवर पोहोचल्यानंतर. कारण ते प्रयोजन होतं बाबा. भोळ्या दैवताला फसवायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे का बाबा. आता निघून गेले आणि इथं मात्र ते असं बोलले तरी कानावर शब्द पडले होते. रावण तिकडं जास्तोर आता यांनी प्रयोजन केलं होतं, हाका मारायला चालू केला. 1 हाक झाली, उरका लवकर मला जायचंय, माझी गाय गुरं निघून गेली. पहिली हाक झाली, अहो झालं का, चला लवकर मला जायचंय. दुसरी हाक झाली, तिसरी हाक, मी चाललो बरं,
माझं काम मी सोडून तुमच्या कामाला का गुंतून बसू असं म्हणावं. आणि तिसऱ्या हाकेनंतर आत्मलिंग खाली ठेवा. मग मात्र रावणाने येऊन किती उचलण्याचा प्रयत्न केला तरी ते उचलू शकलं नाही का. आत्मलिंग कुणाचं आहे ते असं उचलता येईल का बाबा. किती प्रयत्न केले पण नाही. म्हणून भोळं दैवत आहे म्हणून फसवण्याच्या भानगडीत पडला तर राडा आपला होणार आहे, गोत्यात आपण येणार आहे. बघू की देव काय करणार आहे काय. अजिबात नाही. एखादी गोष्ट तुम्ही देवासाठी करायचं म्हटलं ना तर ते करा. बघू नंतर करू नंतर म्हटलं तर जीवनाचं काही खरं नाही बाबा. आज उद्यावर लोक येतात पण त्या भोळ्या महादेवात भोळ आहे दैवत भोळ आहे. भोळ याच्या करता म्हणलं भोळ दैवत भक्तां करताय भक्ताची इच्छा पुरवण्या करताय. अहो चोर चोरी करण्याकरता मंदिरात जावं. पाण्याचा जो कलश असतो मोठालट महादेवाच्या पिंडीवर मोठी पिंड होती आणि सोन्याचा कलश चोरानी तू सोन्याचा कलश चोरायचं ठरवलं. याच्या पुढे चोरी करायची नाही म्हटले पण एवढा कलश चोरलं की आपल्या आयुष्याचं भागलं म्हणे. आणि महादेवाच्या पिंडीपाशी गेल्यानंतर हर हर महादेव देवा एवढ्या वेळेस माफ करा गड्या इथून पुढं चोरी करणार नाही माझं एवढ्यात भागून जाते पण एवढं चोरू द्या. महादेवाला प्रार्थना केली. कुणी चोरानी. किती प्रामाणिकपणे काम करतोय सर. आता हातपाय जोडले सगळं झालं आणि कलश घेण्याकरता हात वरती केला. महादेवाची पिंड मोठी होती पिंडीपासून वरती जास्त कलश होता आणि त्याच्यामुळं त्याचा हातच पोचेना. आता त्याने विचार केला काय करावं. शेवटी महादेवाच्या पाया पडला म्हणला देवा एवढ्या वेळेस माफ करा पण हे काम करू द्या. म्हणून महादेवाच्या पिंडीवर हर हर महादेव म्हणून पाय ठेवला आणि कलश काढायला लागला. कुणाच्या महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवला आणि कलश काढण्याकरता हात वरती केला. जसा हात वरती केला एवढं भोळं महादेव मी का उगच म्हणत नाहीत बाबा भोळं दैवत लगेच तिचं प्रसन्न. चला कुठं अहो कैलासात का. अहो तुमच्यासारखं भक्त आजपर्यंत बघितला नाही का. झालं काय एक नंबर भक्त. अहो पण झालं काय तुमच्याच पिंडीवर पाय देऊन उभा राहिलोय. अहो पण ऐका ना आजपर्यंत असा भक्त बघितला नाही. अहो तुम्ही चुकीचं काम करते मला माहिती आहे पण काम करताना पण नाव कुणाचं घेतलं म्हणजे तो देव कशावर प्रसन्न व्हायला सांगता येत. बरं नाव घेऊन चालू केलं ते असू द्या पण ऐका माझ्यावर पाय देत असताना माफी मागितली तुम्ही माझ्यावर पाय दिला तुम्ही पण ऐका जगाचा भार वाहून माझी पाठ पण लई दुखत होती चांगली चेपून दिली ते बरं झालं म्हणून म्हणे मला बरं वाटलं. मग मला नेला का आला. ऐका ना माझ्या पिंडी उभा राहिला माझ्यावरती उभा राहून मला काय म्हणे देवा आता मी तुमचा भक्त आहे आणि अनंत भावाने मी फक्त तुम्हाला शरण आलोय. माझ्या भोळ्या भाबड्या भक्ताची सेवा अर्पण करून हात वर केला म्हणून तुमच्यासाठी आलो गड्या मी. आता त्यांनी हात कशासाठी वर केला होता बोलत चला. हात कशासाठी वर केलता कलश काढायला का महादेवाला अर्पण व्हायला. कलश काढायला चोरीच्या भावनाने गेला पण भोळ्या महादेवाने त्याचाही कल्याणाचा विचार केला का कारण त्याच्यासारखं भोळं दैवत नाही. म्हणून या भोळ्या दैवताचं पाय आम्ही आमच्या चित्तात ठेवतो. शिवा भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती शिवा भोळा चक्रवर्ती शिवा भोळा चक्रवर्ती पुढे चांगल्या गोष्टीला अडथळे असतात बाबा बाहेरनं नाही. चांगल्या गोष्टीला अडथळा पहिल्यांदा घरातूनच भेटतो. भजन करायचं म्हणजे चांगल्या गोष्टी सांगते बरं अडथळा हा घरातूनच असतो. आता भजन तुम्ही चांगलं इथं आपल्या महादेव मळ्यामध्ये या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. शंभू महादेवासमोर सुंदर असं कीर्तन आहे. भजन पूजन आपल्या हातून घडतंय. तुम्ही आम्ही भजना करता इथं येणार आहे कीर्तना करता येणार आहे. पण आता मी तुम्हाला बोलत नाही बरं का तशी तुमची संख्या जास्त आहे ह्यांच्या पटीत पण तुम्हाला मी बोलत नाही. आज पुरुष मंडळीनं बोलायचंय त्यामुळे बोलत सगळ्या. ऐका चांगल्या गोष्टीला अडचणी घरात न येतात. आपण कीर्तनाला चाललो की पहिल्यांदा आपल्याला अडवायला कोण येतं आपली
आता काय करावं? नाही बोलणार तुम्ही, मला माहित आहे, कारण आज तुमच्यापेक्षा संख्या त्यांचीच असते. बरं ऐका, अडचणी घरातलीच आणतात. आपण कीर्तनाला चाललो की आपल्या होम मिनिस्टरांनी जर आपला आदेश दिला, होय कुठे बायकोने विचारावं, आपण म्हणावं अगं महादेव मायामध्ये कीर्तन आहे, कीर्तनात चांगलं नियोजन केलंय. अगं बापू येणार आहे तिथं, जीवन दादा आहेत, अगं गणेश दादानी चांगलं नियोजन केलं, मोठ्या नियोजनाचा कार्यक्रम होणार आहे. मग जातो मी जरा, पावसा पाण्याचं चालला, बसा घरी, चाललाय तिकडं कीर्तन. कशाला तिथं जाऊन काय करायचं? अगं कीर्तन ऐकायचं, कीर्तनास ऐकल्यावर जरा जीवनाचं बरं होतं. घरचं कीर्तन बंद पडायला चालले आणि कीर्तन ऐकाय चालला. हा, असं म्हणल्यानंतर बाबा तुम्ही तिथनं पुढं पाऊल टाकता का? हो जिनपुरीकर, तुम्हालाच म्हणते मी, तुमची लग्न तर झालीत ना? नाही, होम मिनिस्टर नसल्यावर म्हणणार कोण बाबा? आणि अशी तर बायको म्हणली, हो कुठं? अगं कीर्तन ऐकतो, जरा ऐकलं पाहिजे, जरा ऐकल्यानंतर संसारात काहीतरी बदल होईल. बदल व्हायचा त्या कीर्तन भजनाकऱ्यांचाच घरी प्रपंचाला मिळ नाही, त्यांच्या संसाराचा तुंतुना वाजतोय आणि तुम्ही चालला तिथं कीर्तनाला. असं म्हणले की आपण पुढे येत. म्हणून अडचणी कुठनं असतात आपल्या. तुम्हाला म्हणते महिला मंडळ, तुम्ही अजिबात आडपाय घालायचा ओ महिला मंडळ, आडपाय घालायचा, बोलत चला, आडपाय घालायचा. आवाज येऊ द्या, कसं आहे वयानुसार ऐकायलाच कमी यायला लागले. हा आजी जरा मोठ्याने, आडपाय घालायचा. आपला महादेव म्हणला मला कीर्तनाला जायचंय तर जाऊ द्यायचं, जाऊ कीर्तनाला जाऊ द्यायचं. ऐका, कीर्तनाला जाऊ द्यायचं ना, बोलत चला ना, द्यायचं का? द्यायचं ना, कारण आपले पण कोण आहे ते भोळ महादेव, भोळ महादेव, कारण त्याच्या जीवावर आपलं घर चालतंय. म्हणून महिला मंडळ तुम्हाला आता सांग ना, आता फक्त तुम्ही बोलत चला. इथून पुढं नवरा जर कीर्तनाला चालला तर त्याला आडपाय घालायचा नाही, त्याला वाकडं बोलायचं. तर आवाज येऊ दे ना, त्याला वाकडं बोलायचं, शिव्या द्यायच्या शिव्या द्यायच्या नाही, नावं ठेवायची. आता काय करावं? किती लास्ट आहे गो बाई. एवढंच म्हणते फक्त ह किंवा नाही म्हणा. त्याला नावं ठेवायची, 2-4 बदके मारायचे पण खवळायचं. आता म्हणजे बदक्या माराय उतरल्या बघा. बोलायचं नाही. कधी कधी आपल्याला पण पार्वती होऊन राहावं लागतं आणि कधी कधी भवानी पण व्हावं लागतं. अवघड आहे पण आहे का? मुखाने भजन. आणि म्हणून ज्यांचं आपण गुणगान करतोय त्यांच्या आवडीच्या दैवाचं सुद्धा घेणं कर्तव्य. म्हणून त्यांना कुणाचं आवडतं? माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं. म्हणून सर्वांनी गोड असं भजन